विदर्भासह खानदेशात सोमवारी रात्री पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावलाय. आता शेतकऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. विदर्भात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेलाय. काढणीला आलेला हरभरा पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यानं गहू जमीनदोस्त झाला. अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार, अंजनगाव सुरजी, चांदूर रेल्वे, दर्यापूर तालुक्यात हरभरा, गहू, तूर, कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सोलापूरमधील बार्शीत तालुक्यातील श्रीपत पिंपरीत अचानक झालेल्या वादळी वाऱ्यात द्राक्षबाग भुईसपाट झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचं 18 ते 20 लाखांचं नुकसान झालंय. सोलापूरमध्ये द्राक्ष ऐन काढणीला आलेला होता, परंतु द्राक्ष बागेला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. द्राक्षबाग आडवी झाल्यानं शेतकरी हतबल झालेत, परंतु द्राक्ष बागेला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. द्राक्षबाग आडवी झाल्यानं शेतकरी हतबल झालेत. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा फटका बसलाय. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली. राज्यात अनेक ठिकाणी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. एकीकडे यंदा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचं संकट असताना झालेल्या गारपिटीमुळे कांदा पिकांसह इतर शेती पिकांना मोठा फटका बसलाय. रिपोर्ट न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, नागपूर.